नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की बा आणि सरोज बोलत असतात तेवढ्यात कला तिथे येते आणि सरोज कलाला विचारते की कुठे गेली होतीस ग तू? तुझी खोली खाली आहे ना, वर काय करत होतीस? कला म्हणते की मी अद्वैतच्या खोलीत गेले होते. तो घडलेल्या प्रकाराबद्दल खूप डिस्टर्ब होता, त्यामुळे मी त्याच्याशी बोलायला गेले होते. सरोज कलाला म्हणते की कोणी सांगितलं होतं नसले उद्योग करायला, त्याच्याशी बोलायची काही गरज नाहीये तुला. आग लावायची नंतर विझवायचं नाटक करायचं, पण मधल्यामध्ये जे जळायचं असतं ना ते कधीच जळून गेलेलं असतं. तुझ्यासारख्या मुलींना ना मी बरोबर ओळखते. बाबा सरोजला म्हणतात की पुरे झालं सरोज, आधी आपण तिचं म्हणणं काय आहे ते तर ऐकून घेऊ. बाबा काल्याला म्हणतात की सुनबाई, बोलणं झालं का अद्वैतशी? सरोज लगेच म्हणते की तो कसा बोलेल, तो बोलण्याच्या मनस्थितीतच नाहीये. माझ्याशी नाही बोलला तर हिच्याशी काय बोलणार आहे तो? दार सुद्धा उघडलं नसेल त्याने. कला आबाला म्हणते की आजोबा, माझं अद्वैतशी बोलणं झालं आणि आता तो बऱ्यापैकी सावरला आहे. बाबा म्हणतात काय सांगतेस? बाबा म्हणतात की तू गेल्यानंतर त्याने दार उघडलं? कला म्हणते हो. ऐकल्यानंतर सरोज खूप जलस फील करत असते आणि कला तिथून निघून जाते. दुसरीकडे राहुल आणि रोहिणी तिथे फेरा मारत असते राहुल पुढे आणि राहुल रोहिणीला म्हणत असतो की मम्मा एकदा तरी बोल. त्यावर रोहिणी लगेच म्हणते की तू मूर्ख आहेस का राहुल? सगळं कसं व्यवस्थित चालू होतं, मग काय गरज होती तुला त्या युजलेस नयनाला पळून नेण्याची? राहुल म्हणतो की मम्मा माझं ऐकून तरी घे. रोहिणी म्हणते की काय ठेवलं आहेस का तू ऐकून घ्यायला? अरे सगळं काही मी परफेक्ट मॅनेज केलं होतं, पण नाही, तू तुझ्या हाताने पाणी फिरवलं सगळ्यावर, कळतंय का तुला? राहुल रोहिणीला म्हणतो की मम्मा मला तरी कुठं माहिती होतं हे खरे गरीब आहेत. हे सगळं फक्त अद्वैतला त्रास देण्यासाठी केलेलं. नी म्हणते की अरे पण हे एकदा तरी सांगायचं मला. अरे त्या नैनासोबत लग्न केल्यानंतर अद्वैतच्या आयुष्याचं वाटोळ होणारच होतं, पण तुला स्वतःसाठीच खड्डा खोदायचा होता. तुझ्यामुळे मला सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागली. मॅड रागवले ते तर वेगळं, सरोज वहिनी नाही नाही ते बोलली तेही वेगळंच. या घराने कधीच आपल्याला आपलं मानलं नाहीये, पण आज हे तुझ्यामुळे ऐकूनही घ्यावं लागलं आहे मला. फक्त तुझ्यासाठी मी सरोज वहिनीकडे कुठल्या लेवलला जाऊन रिक्वेस्ट केली माहिती आहे का तुला? आणि तुझं आणि राधाचं लग्न झालं असताना त्या सरदेसाई कुटुंबाच्या प्रॉपर्टीचा एकुलता एक मालक झाला असतास तू. पण नाही, तू हे सगळं स्वतःच्या हाताने घालवलं आहेस. हे सरदेसाई तर आता हातातून गेलेलेच आहे, पण आता चांदेकरांच्या प्रॉपर्टी तुला आणि मला हकललं नाही, नाही तर मिळवलं. आता तूच सांग आपण काय करणार आहोत? अरे राहुल, आधी सांगितलं असतं तर मी काहीतरी मॅनेज केलं असतं ना. खूप चिडते रोहिणी राहुलवर आणि म्हणते की जा इथून, मला एकटीला राहून दे आता थोडा वेळ. तुला जा म्हणलेलं कळत नाही का राहुल? आणि राहुल तिथून निघून जातो. दुसऱ्या दिवशी सगळेजण नाश्ता करायला जमलेले असतात आणि अद्वैत येतो. आल्यानंतर सरोज लगेच उठते आणि अद्वैतला म्हणते की तू बसून घे, तुझ्या आवडीचं मी आज थालीपीठ केलं आहे. अंजूला मी नेहमीसारखे ओट्स करायला सांगू. तुझ्या आवडीची फिल्टर कॉफी सुद्धा तयार केली आहे म्हणते मी. त्यावर अद्वैत सरोजला थांबवतो आणि तिच्या हातात हात घेतो आणि म्हणतो की आई इट्स ओके, मी ठीक आहे, काळजी करू नको. अद्वैत आबांना म्हणतात की आबा मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. आबा म्हणतात की बोलणारे. अद्वैत रोहिणीला विचारतो की राहुल कुठे आहे? रजनी म्हणते की अरे तो तर अद्वैत लगेच म्हणतो की काकी मला राहुल आल्याशिवाय काही बोलता येणार नाहीये, त्याला येऊन द्यात मग मी बोलतो. आणि अद्वैत आनंदला सांगतो की ताबडतोब राहुल सरांना बोलून आण. आनंद राहुलला बोलायला जातो. सरोज अद्वैतला म्हणते की तो येईपर्यंत तू बस आणि खाऊन घे ना. रजनी वाटतेस का तू त्याला? रजनी म्हणते की हो वाटते ना. त्यावर अद्वैत म्हणतो की काकी मी नंतर खायला, राहुल आला की मग. रोहिणी मनातच म्हणत असते आता याला काय बोलायचं आहे राहुल सोबत, आणि राहुलच्या मूर्खपणामुळे मला आता काही बोलताही येणार नाहीये. आणि राहुल येतो आणि तिथे येऊन उभा राहतो आणि अद्वैत सगळ्यांना सांगत असतो की जे काय झालं आहे त्याचा खूप विचार केला आहे मी, आणि मला असं वाटतं की आपण खरेंच्या घरी जायला हवं. मनातच म्हणते की याला आमच्या घरी का जायचं असेल आणि काय विचार करतोय हा नेमकं. तिचा आई बाबा प्रचंड टेन्शन मध्ये असतील. गेल्या काही महिन्यांपासून सतत काही ना काही सुरूच आहे ज्या आई बाबांच्या आयुष्यात. आधी सरळ आयुष्य जगणारे माणसं होतो आम्ही, हे काय होऊन बसलं आणि अजून किती सहन करायचं. आणि म्हणते की देवा सांभाळून घे रे बाबा. अद्वैत आबांना म्हणतो की आबा जे काय झालं आहे त्यात चूक आपली आहे, त्यामुळे आपल्यालाच ती निस्तरावी लागणार आहे. ना प्रेग्नेंट आहे, त्यामुळे ही गोष्ट बाहेर कोणालाही कळण्याआधी
नैना आणि राहुलचं लग्न करून द्यायला हवं. मी मनातच म्हणत असते की राहुल आणि नैनाचं लग्न माय फूट हे मी कधीच होऊन देणार नाही. आणि मी आत्ता काही बोलले ना घरात खूप तमाशा होईल आणि माझं कोणीही ऐकून घेणार नाही. सरोज अद्वैतला म्हणते की शक्य नाहीये हे आणि याचा उच्चारही करू नको, हे लग्न अजिबात शक्य नाहीये. अद्वैत म्हणतो आई पण का? त्यावर सरोज म्हणते की अरे काय 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 तुला कळतंय का तू काय बोलतोय ते? एवढं सगळं झाल्यानंतर त्या घरातील मुलीला मी सून म्हणून स्वीकारू का? तिला घरातच काय मी उंबरठ्यावर सुद्धा उभा राहून देणार नाही. आधीच माझ्या मनाविरुद्ध एक मुलगी घरात फिरते, त्या घरातली दुसरी मुलगी ह्या घरात नकोय मला. आणि तू विसरलास का तिने तुला किती मनस्ताप दिला आहे ते? हे शक्य नाही. मला तिचं नाव सुद्धा ह्या घरात नको आहे. मुलगी, हिची बहीण आणि हिची आई डोक्यात जातात माझ्या आणि माझा ह्या लग्नाला स्पष्ट विरोध आहे. अद्वैत सरोजला म्हणतो की आई आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. सरोज म्हणते की म्हणजे? अद्वैत म्हणतो की बाहेर जर लोकांना कळलं चांदेकरांनी एका मुलीची फसवणूक केली आहे आणि तिला असं वाऱ्यावर सोडून दिलं आहे तर त्याचे परिणाम काय होतील याचा विचार कर. चूक राहुलची आहे. ॲज अ फॅमिली म्हणून आपल्यालाच ही चूक सुधारावी लागेल. अद्वैत म्हणतो की आई विचार कर, नैना प्रेग्नेंट आहे आणि जे काय झालं आहे ते राहुलमुळे झालं आहे. त्यामुळे आपण तिला ह्या अवस्थेत सोडू शकत नाही. ही झालं तरी राहुल आणि नैनाचं लग्न लावून द्यायलाच हवं आणि मला वाटतं हाच निर्णय योग्य आहे. मला मनातच म्हणत असते की आज आगाऊने नैनाताईची बाजू घेतली. माझा तर विश्वासच बसत नाहीये. मनातच म्हणत असते की थँक्यू सो मच चांदेकर, तुझ्यामुळेच माझ्या नैनाताईला न्याय मिळेल. दुसरीकडे संगीता दिनकरला नाश्ता घेऊन येते आणि दिनकरला म्हणते की काय करणार हो आता आपण? त्यावर दिनकर म्हणतो की काय करणार आहे संगी आपण? मला तर काही बी सुचना झालं आहे. गीता म्हणते की हे जे काय झालं आहे ते निस्तरायला तर आपल्यालाच लागन ना. विचार केला तरी डोक्याला झिंझिण्या यायला लागल्यात. कारण चांदेकरांशी संबंध आहे ना या सगळ्यांचा आणि त्यांनी असं ठरवलं तर कलाशी कायमचा संबंध तोडायचा. मग आपण काय करायचं आहे? आणि त्यांनी आपल्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली तर? काही बी झालं तरी ते चांदेकर आहेत. त्यांचा शब्द कोल्हापुरात कोणीच पडू देत नाही. घराबाहेर पडायची सुद्धा खोटी झाली आहे. लोक तोंडाला काळं फासतील. आयुष्याची राख राख झाली आहे नुसती. मला तर असं वाटतंय जीवच द्यावा आपण. दिनकर उठतो आणि संगीताला म्हणतो अगं संगी असं काय बोलतेस? तुला किती वेळा सांगितलं आहे असं बोलायचं नाही वंगाळ. अगं देवाने इतकं सुंदर आयुष्य दिलं आहे आपल्याला, मग ते असं फुकट घालवायचं का? संगीता म्हणते की लोकांना तोंड देण्याची ताकद नाही आता माझ्यात. मी आता नाही सहन करू शकत काही बी. दिनकर म्हणतो की अगं तू जीव दिल्याने परिस्थिती काही बदलणार नाहीये. उलट तुझ्या अशा वागण्यानं कलेला जास्त त्रास होईल. दुसरीकडे सरोज एकटीच विचार करत बसलेली असते आणि तिथे रोहिणी येते. सरोजला म्हणते की सरोज वहिनी, मला माहिती आहे तू मला इग्नोर करते आहे की तू जे काय करत आहे ना ते अगदी करेक्ट आहे, पण आता मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे ग. सरोज वहिनी ऐकते आहेस ना? सरोज म्हणते की मी तुझ्याशी बोलत नाहीये म्हणजे मला तुझ्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाहीये. तू जा आता, नंतर बोलू आपण. रोहिणी म्हणते ठीक आहे, मला माहिती आहे तू रागवले आहेस माझ्यावर आणि तुझा हक्क आहे. कदाचित तुझ्या जागेवर मी असते ना मी असंच रिॲक्ट झाले असते. पण सरोज वहिनी मला काय म्हणायचं आहे ते ऐकून तरी घे. रोहिणी म्हणते की मला सुद्धा त्या मुलीवर अजिबात विश्वास नाहीये. एक तर आधीच त्या घरातील एक मुलगी आपल्या डोक्यावर बसली आहे, त्यात आता ती दुसरी मुलगी आपल्या घरात आली ना तर आपल्या घराची पूर्ण वाट लागेल ग. सरोज लगेच उठते आणि म्हणते की मग आता मी काय करू? सांग ना काय करू? तू कशी हे मला माहिती असून सुद्धा मी माझ्या जिवलग मैत्रिणीकडे तुझ्या मुलासाठी शब्द टाकले, पण काय झालं मीच तोंडावर पडले. आमची इतक्या वर्षांची मैत्री एका क्षणात तुटली. तू तुझ्या मुलावर वेळीच लक्ष ठेवलं असतं ना आपल्यावर ही वेळ आली नसती. याला आता फक्त आणि फक्त तू आणि तुझा लाडका मुलगा जबाबदार आहे. दुसरीकडे खरेंच्या घरी दिनकर, संगीता, काजल हॉलमध्ये बसलेले असतात. तिथे नैना येते आणि नैना कुठेतरी चाललेली असते. त्यावर संगीता तिला थांबवते आणि म्हणते की थांब, कुठे चालली आहेस तू? काल झाला तेवढा तमाशा पुरे नाही झाला का? गप गुमान जाऊन खोलीत बस. म्हणते की मम्मा तुम्हाला सगळ्यांना खरं कळलं आहे, त्यामुळे मला तुमच्यापासून काही लपून ठेवावं लागणार नाही. पण इतकंच सांगते आतापर्यंत प्रत्येक वेळी माझ्या आयुष्यात पुढे मी काय करायचं हे सगळं तुम्ही मिळून ठरवलं आहे. पण यावेळी यापुढे काय करायचं मला प्लीज माझं मला ठरवू दे. प्लीज मला नको आडूस. आणि नैना तिथून निघून जाते.
संगीता काजलला म्हणते की काजल तू पण जा तिच्या मागे मागे काय करते ते बघ. आणि काजल देखील तिच्या मागे जाते. इकडे संगीताला कलाचा फोन येतो. कलाचा फोन संगीता उचलते आणि संगीता म्हणते की कले अगं काय झालं आहे नक्की काल तिकडे. नैना काही सांगत नाही. त्यावर कला म्हणते की आई तू शांत हो आधी. हे बघ तू काळजी करू नको, आता सगळं नीट होणार आहे. कलाला म्हणते काय म्हणतेस तू, सगळं ठीक होणार आहे का? म्हणजे नक्की काय झालं तिकडे? म्हणते की अगं आई अद्वैत राहुल आणि नयनाताईच्या लग्नाबद्दल बोलला आहे आजोबांशी आणि मला नाही वाटत आजोबा लग्नाच्या विरुद्ध आहे, त्यामुळे आता सगळं नीट होणार आहे. संगीता म्हणते की तसं जर झालं ना तर अंबाबाईच पावली म्हणायची. कला म्हणते हो ना ग, बरं आई ठीक आहे मी ठेवते आता फोन. त्यानंतर कला अद्वैतच्या रूम मध्ये जाते आणि अद्वैतला म्हणते की थँक्यू, एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा तू माझ्यावर विश्वास ठेवला. पण आता आपल्याला नयनाताई आणि राहुलच्या लग्नाबद्दल बघायला हवं. हे सगळं बोलणं सरोज ऐकत असते. सरोज लगेच म्हणते की एक मिनिट, हा प्रश्न चांदेकरांचा आहे, त्यात तुला पडायची काहीच गरज नाहीये. मला सरोजला म्हणते की सॉरी मॅडम, पण आता हा प्रश्न फक्त चांदेकरांचा नाही राहिला, त्यात नयनाताई सुद्धा अडकलेली आहे, त्यामुळे हा खरेंचा प्रश्न आहे. त्यावर सरोज म्हणते तू माझ्याशी बोलतेस का? मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये. मी माझ्या मुलाशी बोलायला आले आहे. ही माझ्या मुलाची खुली आहे आणि मला त्याच्याशी एकट्याशी बोलायचं आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की नैनाची प्रेग्नेन्सी टेस्ट करायची असते आणि राहुल म्हणतो की मी पण येणार प्रेग्नेन्सी टेस्ट करायला, नाही तर तुम्ही दोघी बहिणी मिळून रिपोर्ट्स देखील मॅनेज करतात. आणि हे ऐकल्यानंतर अद्वैत राहुलवर हात उचलतो आणि राहुलला म्हणतो की हिच्याशी ह्या भाषेत बोलायचं नाही. सत्य बाहेर आणण्यासाठी हिने धडपड केली, वरून हिला सगळं प्रूफ करावं लागतंय आणि नैनाच्या प्रेग्नेन्सी बाबतीत हे खोटं बोलणार नाही याची मला खात्री आहे. पुढील भागाची डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.